तुम्ही मित्र आहातच, तुम्ही एकमेकांसोबत एन्जॉय करता, पण तुझे पण चाळीतले मित्र असतील, तुझेही चाळीतले मित्र असतील. अर्थात चाळीतलं एक वातावरण वेगळं असतं आणि त्याची सर कशालाच येऊ शकत नाही. मला चाळीतल्या मित्रांविषयी थोडंसं म्हणजे या मैत्रीच्या निमित्ताने, या आपली यारीच्या निमित्ताने थोडंसं चाळीतल्या मित्रांविषयी मला ऐकायला आवडेल. चाळीमध्ये मित्र माझे 4-5 आहेतच तिथे चाळीमध्ये. माझ्या समान वयाचे कमी आहेत, 2-3 जणच आहेत. बाकी मोठे दादा आहेत काही आणि नंतर मग काही छोटे असे. पण त्यांना खूप भारी वाटतंय आता. म्हणजे त्यांना स्वतःला सांगायला फार प्राऊड वाटतोय आणि एक चाळीला नाव देणं हे एक उदाहरण आहेच त्यासमोर. आपला यार. हा, त्यामुळे सगळेच म्हणजे माझा जन्म तिथे झालाय आणि तिथल्या जे चाळीत सगळे राहतात ना, त्या सगळ्यांच्या समोर मी असंच बिना चड्डीचा फिरलेलो आहे. त्यामुळे तिथल्या मोठ्या लोकांना पण म्हणजे मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त कदाचित त्या मोठ्या लोकांना त्यांचा जास्त जीव आहे. म्हणजे आताही गेलो ना कधी कधी किंवा कधी असं बसणं बोलणं झालं ना की मला तेच आठवून देतात त्या काकी मावशी की तेव्हा लहान होतात तेव्हा असा उड्या बिड्या मारायचास, डान्स वगैरे करायचा, मस्ती वगैरे करायचा. तर ह्या गोष्टींच्या बाबतीतच त्यांना ते नॉस्टॅल्जिक व्हायला होतं आणि त्यांना तेच आठवतं की म्हणजे त्या निमित्ताने का होईना त्यांचा एक थोडा वेगळा जीव आहे सगळ्यांचा. ते असतंच ना की आपलं मूल किती मोठं झालं तरी त्याचे काही जुने दिवस आठवत असतात आणि त्यांना ते असं जाणवतं की अरे हा आमच्या इथं आपल्या समोरचा लहानाचा मोठा झालाय आणि आता काहीतरी करतोय त्याचं त्यांना जास्त कौतुक आणि अभिमान आहे. जशा स्वतःच्या मुलाबद्दल जो अभिमान असतो तसाच तो एक अभिमान त्या गोष्टी. आणि ती भावना घरच्या सारखीच असते चाळीमध्ये, कारण आमचाच मुलगा आहे. भांडुपकर आमचं काय, आमची मजाच चालू असते. आमचे ते लोक खूप भारी आहेत. पण तू एरियात कसा असतो? असा एकदम निवांत? हा, आरामात. हाफ पॅन्ट घालायची, टी शर्ट मंडळाचं टाकायचं, एरियात फिरत राहायचं मित्रांबरोबर, इथे जा तिथे, आणि नाही बोलायचं कोणाला. अगदी अरे जरा इथे खाली चाललोय, चल गाडीवर बस, जायचं. कोण कुठे चाललाय, कुठे चालला, अरे जरा हा मी पण येतो. आपल्याला काय, चालायचं मजा करायची, बाकी काय नाही. आमचे ते पोरण. अरे आता खरं तर आज तालीम आहे म्हणून, पण आज आमच्या ते कवटी बॉलची स्पर्धा आहे क्रिकेटची. माझं नाव टाकलेलं टीम मध्ये पोरांनी की तू आहेस ना, बोल नाही रे आमची तालीम आहे. अरे यार काय मस्त कवटी बॉलची आपण मॅच घेतलं, चषक आहे आपल्या एरियात, तू कुठे चाललाय, बोला अरे काम आहे रे. हे चाळीतल्या मॅच स्पर्धा एक वेगळंच गणित आहे. त्याच्यात त्याची नावं वेगवेगळी असतात, त्याच्या काही खेळायच्या त्याचे नियम पण एक वेगळेच असतात. चाळीतल्या पोरांनी बनवलेले. झाडाला लागून 4-6 नाही देणार असे त्यांचे नियम. म्हणून चाळीतल्या पोरांचे एक वेगळे नियम असतात. आणि कवटी बॉलने खेळायची वेगळीच मजा आहे. ती कोणालाच नाही जमणार, कारण तो कवटी बॉल हवेत फिरतो. त्यामुळे तो कसा मारला तर तो 4 जाईल 6 जाईल. कारण तू आमच्याकडे पत्रावर बॉल गेला की आउट, पायपात बॉल गेला की आउट. मग तो खेळताना तुला खूप डोकं लावून खेळायला लागतं, कसं खेळायचं, खालून कसं खेळायचं. तर ती आज मॅच आमच्या एरियात होती. पण पोरं मला बोलवते थांब जा ना एक मॅच घेऊन. बोल नाही रे बाबा काम आहे, जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेला मी खेळेन. तर ही मजा असते की पोरं ना वेगळं नाही मानत आपल्याला. म्हणजे आणि आम्ही पण वेगळे असल्यावर राहत नाही त्यांच्यात. गेलो तिथे एरियातले की मग तिकडचं व्हायचं आणि मजा करायची पोरांबरोबर. आता आम्ही दरवर्षी, माझ्या आईची पूजा असते तर आम्ही दरवर्षी काहीतरी मखर बनवतो वेगळ्या प्रकारचं, की ह्या वर्षी काय करता येईल किंवा वेगळं काहीतरी करूया. कारण तसंही आम्ही पैसे देऊन रेडीमेड मखर आणायचं. तर आमचं असं की तिथे पैसे देतोच, त्यापेक्षा कमी पैशात आपणच काहीतरी बनवूया. त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, मजा मस्ती करतो. काम करताना नाईट मारून काम करायची, ही जी मजा आहे कॉलेज पासूनची आपली, की नाईट मारूया. मग रात्री धमाल मजा मस्ती, काहीतरी खायला मागव, पिझ्झा मागव, भुर्जी पाव मागव, ही मजा करायला मिळते त्या निमित्ताने. आणि त्या निमित्ताने कशी थोड्या वेळासाठी ती मुलं एकत्र येतात आणि प्रत्येकात काहीतरी थोडा कलाकार असतो किंवा काहीतरी क्रिएटिव्हिटी असते ती त्या निमित्ताने बाहेर येते. की अरे हा पेंटिंग चांगलं करतो किंवा ह्याला चांगलं क्राफ्टिंग जमतं किंवा ह्याचं विजन चांगलं आहे, ह्याला काहीतरी वेगळं सुचतं. ते पोरांमधलं टॅलेंट इथे बाहेर पडतं. आणि मग पोरांचं काय चालू असतं, आज काय करूया, उद्या काय करूया, पिकनिकचे प्लॅन करूया का, हे ते. मला वाटतं ही चाळीतली गंमत आहे, कारण की आपण किती मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरती ठेवण्यासाठी ही माणसं खूप आपल्याला मदत करत असतात. तुमची मैत्री बहरतीये, पण मैत्रीत एक असं असतं ना बने आणि दत्तू सुद्धा, की जेव्हा आपण खास मित्र होतो ना, चल यार गप्पा मारायला जाऊया, चल यार खायला जाऊया, आज इकडे नाईट आउटला जाऊया, असे आपले एक ठरलेले अड्डे असतात. तसं तुमच्या दोघातले काही ठरलेले कट्टे, ठरलेले अड्डे, ठरलेल्या काही गोष्टी आहेत का, की नाही इथे तुम्ही जास्त वेळा जाता किंवा इथे तुमचा एक कम्फर्ट झोन आहे तुमच्या मैत्रीचा? आमचा ठरलेला कट्टा हाच आहे. म्हणजे आम्ही इथेच असतो ना बऱ्यापैकी. 2 दिवसाला आम्ही सतत भेटतच असतो. त्यामुळे असं भेटलं की आमचं ते चहा कॅन्टीन तिथे हा बसलेला असतो किंवा माझं समोरचं ऑफिस आहे, तिथे आवाज देऊन मग तिथे गप्पा. हा काय कामानिमित्त आमच्या रूम मध्ये गेला, आम्ही बसवून ठेवतो, थांब जाशील यांची रूम, कारण हा काय कमालीची रूम आहे. ओके, म्हणजे तुमच्या दोघांची रूम पण वेगवेगळी.
हा आमच्या रूम मध्ये आला की ह्याला आम्ही सोडत नाही लवकर. तू आता आर्टिस्टच्या रूम मध्ये बसतो हा आणि हा म्हणजे- प्रोडक्शनच्या रूम मध्ये बसतो. हा म्हणजे आमच्या रूम मध्ये आम्ही प्रथमेश, रमेश, मी, पृथ्वी, मंदार आम्ही 5 जण असतो. हा आला ना काय काम घेऊन की त्याला काम करू थांब रे मजा करू. मी प्रोडक्शनचं जरी घेऊन गेलो तर मला बसवतात, थांब जरा पण 5 मजा मिनिटं. असते. मजा करतो काहीतरी जरा. म्हणजे कारण काय ना हा त्याच्या कामांमध्ये असतो तर हा असं भेटत नाही सहज लगेच, कारण हा खूप त्याच्या Production गडबडीत वाला आहे ना असतो. तो. हा गडबडीत असतो त्याच्या.